आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सर, अजित पवारांनी ज्या विमानातून प्रवास केला आणि त्यांचं निधन झालं, त्या विमानावरती आता कारवाई करण्यात आलेली आहे, काय सांगा? त्या DGCAला लाज वाटायला पाहिजे का 3 आठवडे 1 महिना आता जवळपास दादांच्या विमान अपघाताला होतोय. आता तुम्ही थातूरमातूर कारवाई करून 4 विमान कंपन्यांवर 5 विमान कंपन्या VSRच्या व्हेंचरच्या त्यावर फ्लाय बंद करताय. ही मलमपट्टी आहे तात्पुरती. DGCAच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं या विमानाला दादांच्या प्रवासाकरता नियुक्त केलं आणि त्याच विमानाने दादा गेले पाहिजे असं प्रवृत्त केलं, त्यामुळे दादांच्या जीवनाचा असा दुर्दैवी अंत झाला असेल तर हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा DGCAच्या सर्व अधिकाऱ्यांवर दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आमदार रोहित पवार विधानसभेचे आमदार आहेत. त्यांनी VSR कंपनीच्या संदर्भातले जे काही मुद्दे 2-3 पत्रकार परिषदा घेऊन मांडले त्यामध्ये सत्यता होती, तथ्य होतं असं आता एकंदरीत दिसते आहे. कारण DGCAनी प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे की हे VSR कंपनीच्या चुका आहेत. अरे तुम्ही चुका मान्य करताय, पण दुसरीकडे तुम्ही हेही मान्य करा की अजितदादांच्या अपघाताला जबाबदार तुम्ही लोक आहात. DGCAच्या परवानगीशिवाय जर विमान उडू शकत नाही तर VSR व्हेंचर हे कसं उडू शकलं? त्याच्यामुळं मूळ आरोपी जो आहे कटाच्या सूत्रधार तो DGCA आहे आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पण एवढा वेळ का लागला? आपण बघितलं तर पूर्ण आता वेळ मोठा काळ होऊन गेला दादांच्या निधनाचा आणि त्यानंतर हा दोन्ही गोष्टीसाठी वेळ लागला. ब्लॅक बॉक्ससाठी वेळ लागला सापडायला आणि दुसरा याला वेळ लागला म्हणजे ह्या DGCAच्या अहवालाला. आता ब्लॅक बॉक्स अख्खं विमान जळलं, विमानाचा टेल सुरक्षित असताना ब्लॅक बॉक्स कसा जळतो? आणि SID चौकशी असेल, CID चौकशी असेल, CBI चौकशी असेल, ज्या ज्या राज्य सरकारने लावलेल्या आहेत त्याबद्दल राज्य सरकारच्या मनात हे दुमत असण्याचं कारण नाही की आपण त्यामध्ये हलगर्जी करतोय. पण दुर्दैवानं मला म्हणावं वाटतं की ज्या फास्ट ट्रॅकवर हे सगळं यायला पाहिजे तसं येताना कुठं दिसत नाही. आतापर्यंत यांच्यावर FIR व्हायला पाहिजे होती. साहिल मदन आणि यश कुठं लपलेले आहेत हे जनतेसमोर आत्ताही आलेलं नाही. CCTV फुटेज अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या शंकेला वाव मिळतोय आणि म्हणून DGCAनी जो काही काल अहवाल दिला तो तात्पुरती मलमपट्टी आहे. VSR व्हेंचरसह DGCAवर सुद्धा कायमस्वरूपी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे. पण यापुढची तुमची भूमिका कशा प्रकारे असणार? ज्या प्रकारे आता ही कारवाई केली त्यानंतर पुढची तुमची भूमिका काय? अजितदादांच्या विषयाला न्याय देण्याकरता जो कोणी धडपड करेल त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहायचं. मला असं कळतं की आमदार रोहित पवार हे स्वतः थोड्या वेळाने नरिमन पॉईंटला त्या संदर्भात गुन्हा दाखल करायला DGCAच्या विरुद्ध जात आहेत. मी सुद्धा अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत खंबीरपणे राहणार आणि माझ्या पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे की अजितदादांच्यासाठी आपण हा लढा लढणार आहोत. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांनी जाऊन त्या कंपनीवर गुन्हे दाखल करावे, पत्र द्यावं. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वांनी मिळून पत्र द्यावं की ही चौकशी फास्ट ट्रॅक कोर्टावर आणा. आणि जर DGCAवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर मी तुम्हाला सांगतो अधिवेशन संपल्यानंतर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढू आणि एक जन आक्रोश काय असतो तो DGCAला दाखवून देऊ. पहिले तर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, यांना तात्काळ अटक केली पाहिजे. DGCAचा जो कोणी चीफ आहे त्याला तात्काळ अटक केली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मग कंपनी बंद होईलच. याला जेलात टाकल्याशिवाय कंपनी कशी बंद होणार? त्याच्यामुळे कटाचा सूत्रधार सुट्टा कामा नये. DGCA कटाचा सूत्रधार आहे आणि DGCAला ज्यांनी हे करायला भाग पाडलं, मी तुम्हाला मागेही सांगितलं, तो नाव लक्षात जर आलं ना तर मग महाराष्ट्र दाखवू कसा असतो. या कारवाईनंतर तुम्हाला काय वाटतं? हा घातपात आहे की कोणी कारस्थान केलेलं आहे? घातपात आहे. कोणी जर म्हणत असेल हा ॲक्सिडेंट आहे तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आता स्वतः DGCAनी त्याबद्दल स्पष्टता दाखवल्यामुळं असं बोलणाऱ्यांची थोबाडं शिवल्या गेली असतील आज की नाही घातपात, काय विमानाचा अपघात झालेला आहे, घातपात कसा? अरे आम्ही विचारतोय CCTV फुटेज द्या ना देवगिरीवरचं. कलिना गेट नंबर 8 ते VSR व्हेंचरमध्ये एंट्री करण्यापर्यंतचं CCTV फुटेज. आणि साहिल मदन आणि यश कुठं झोपलेत? ते दोन्ही पाळण्यात टाकलं आहे का त्यांना? की गेलेत ते, की जिवंत आहेत, की आत्महत्या केलेली आहे? एवढंच द्या ना. त्याच्यामुळं इतकं दिसतं वरवर तेवढं सोपं नाही आहे हे. ह्या नक्कीच दादांचा घातपात असण्याची दाट शक्यता आहे.
आता अजित पवार गेल्याने बारामतीत पोटनिवडणूक होते आणि सुनेत्रा पवार यांचं आता नाव निश्चित केलं जातं असं समजतं. पोटनिवडणूक ही बिनविरोधच होणार आणि अर्थातच आदरणीय वहिनींचं नाव तिथे क्रमप्राप्त होतंच. दादांची कमी नक्कीच भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय वहिनींचा असेल. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार आणि ती कायद्याची प्रक्रिया आहे, त्यात पुरं जावंच लागेल. शरद पवार गट मदत करेल. सर्वच मदत करतील, कोणीच मदत करणार नाही असं होणारच नाही. कोणीच मदत करेल असं होणार नाही असं अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.